स्वयंपाकघरातील 42 स्मार्ट किचन टिप्स. एखादा पदार्थ नव्याने शिकताना अथवा येत असलेला पदार्थ झटपट आणि स्वादिष्ट करण्यासाठी या किचन टिप्स तुमच्या नक्कीच उपयोगात येतील. 1. रात्री साबुदाणा भिजत टाकायचा विसरला असाल तर सकाळी उठून कोमट पाण्यामध्ये साबुदाणा 2 तास भिजत ठेवावा. यामुळे साबुदाणा छान फुलून येतो आणि साबुदाणा खिचडी मऊ लुसलुशीत बनते. 2. उसाचा रस नेहमी प्यायल्यास मुरुमांच्या समस्या दूर होतात. उसाच्या रसामुळे चेहऱ्यावरील बॅक्टेरिया आणि अतिरिक्त तेल कमी होते. 3. जे लोक भरपूर साखर घालून चहा पितात ते लवकरच लठ्ठपणाचे शिकार होतात. 4. पायात काटा घुसल्यास त्यावर खोबरेल तेलाचा थेंब लावा, काटा बाहेर येईल. 5. पायाला चिखल्या झाल्यास त्यावर गरम पाण्याची धार सोडा, चिखल्या कमी होतील. 6. रात्री जागे राहिल्याने वात वाढतो, ज्यामुळे शरीर कोरडे होते. त्यामुळे पूर्ण 8 तासाची झोप घेणे आरोग्यासाठी चांगले असते. 7. सकाळी उठल्यावर तोंडात पाणी भरून थंड पाण्याने डोळे धुणे डोळ्यांच्या दृष्टीसाठी फायदेशीर आहे. 8. झोपण्यापूर्वीच लघवी करणे आवश्यक आहे. ही सवय तुम्हाला पाठदुखी आणि लघवीच्या आजारांपासून वाचवते. 9. सकाळी रिकाम्या पोटी काजू खावे, कारण हाडे एकदम मजबूत होतात, मानसिक कमजोरी कमी होते आणि त्वचारोग नाहीसा होतो. 10. हरभरे दररोज सकाळी भिजवून खाल्ल्याने रक्तातील साखर नियंत्रणात राहते. 11. हरभऱ्यामध्ये मुबलक प्रमाणात प्रोटीन आढळते, ज्यामुळे स्नायू मजबूत होतात. 12. भिजवलेले हरभरे हाडे आणि दात मजबूत करते आणि शरीराला भरपूर ऊर्जा प्रदान करते. 13. हरभऱ्यामध्ये फायबर मुबलक प्रमाणात असते, ज्यामुळे पचनक्रिया सुधारते. 14. गॅसच्या बर्नरवर फुलके ठेवले की फुलतात, पण असे फुलके आपल्या आरोग्यासाठी चांगले नसतात, कारण गॅसचा धूर फुलक्यांमध्ये जाऊन जमा होतो आणि तोच धूर आपल्या आरोग्यासाठी हानिकारक असतो. 15. शेगडी फक्त ओल्या कापडाने पुसून काढा, त्यावर पाणी टाकून पुसू नका. 16. डाळिंब खाल्ल्याने आपल्या शरीरात एनर्जी वाढवण्यास मदत होते. 17. 1-2 महिन्यातून एकदा तरी शेगडी पूर्ण तपासून पहा, जेणेकरून पुढे कोणताही प्रॉब्लेम होणार नाही. 18. उकळलेली अंडी थंड पाण्यात ठेवल्यास त्याचे सालपट लवकर निघते. 19. बीटचा सेवन केल्याने वजन आणि रक्तदाब नियंत्रित राहते. 20. कुरकुरीत भजी बनवण्यासाठी मिश्रणात मक्याचे पीठ घालावे. 21. खूप जास्त डोळे चोळल्याने तुमची दृष्टी कमी होऊ शकते. 22. रिकाम्या पोटी द्राक्षे खाल्ल्याने शरीरातील पाण्याचे संतुलन नियंत्रित राहते. 23. नरम व मोकळा भात बनवण्यासाठी तांदूळ शिजवताना कुकरमध्ये 1 चमचा तेल घातल्यास भात मोकळा होतो. 24. मसालेदार अन्न खाल्ल्यानंतर पोटात जळजळ होत असेल तर तुम्ही थंड दूध सेवन करू शकता. ते पोटात होणारी जळजळ शांत करते. 25. पुरणपोळीची डाळीचे मिश्रण गरम असताना पुरण यंत्रातून फिरवून घ्यावे. मिश्रण थंड झाल्यावर ते नीट वाटले जात नाही. 26. पुरणपोळी झाल्यावर ती डब्यात किंवा एखाद्या भांड्यात ठेवू नका. ती टिश्यू पेपरवर किंवा स्वच्छ कापडावर ठेवा. त्यानंतर त्या पोळ्या थंड झाल्यावर डब्यात भरा. 27. पुरणपोळी लाटत असताना खाली गव्हाचे पीठ न वापरता तांदळाचे पीठ वापरावे, यामुळे पुरणपोळी छान क्रिस्पी बनते. 28. पुरण बनवत असताना पुरणामध्ये अर्धा गूळ आणि अर्धी साखर वापरली तर पुरण लवकर तयार होते आणि चवीला सुद्धा छान लागते. 29. चेहरा तजेलदार दिसण्यासाठी दुधाच्या सायमध्ये थोडी हळद मिक्स करून लावा आणि 4 तासाने चेहरा धुवा. 30. लहान मुलांना उलटी होत असेल तर डाळिंबाचा रस गरम करून मुलांना खाऊ घाला, उलटी थांबते. 31. दातदुखी असल्यास कोमट पाण्यात थोडी हिंग आणि तुरटी मिसळून गुळणी केली तर वेदना कमी होतात. 32. मुकामार बसल्यास हळद चमचाभर व चुना हरभऱ्या एवढा घेऊन पाण्यात कालवून त्या जागी लावल्यास वेदना तात्काळ कमी होतात. 33. जर चक्कर येत असेल तर लिंबू व साखर टाकून चाटण केल्याने चक्कर येणे बंद होते. 34. वांगे बटाट्याची मिक्स भाजी बनवताना वांगे बटाट्याच्या मोठ्या फोडी कराव्यात, म्हणजे भाजी दिसायला छान आणि खायला पण छान लागते. 35. शेंगदाण्याचा कूट घालून भाजी बनवताना दाण्याचा कूट थोडासा मसाल्यामध्ये परतल्यास
भाजीला खूप छान तरी येते व भाजी चविष्ट लागते. 36. मसाला ताक बनवताना जिरा पावडर नसेल तर हाजमोलाची पावडर वरून ताकामध्ये टाकावी व थोडेसे काळे मीठ टाका. यामुळे मसाला ताक खूप चविष्ट लागेल. 37. शेंगदाण्याची चटणी बनवताना त्यात कढीपत्त्याची थोडी पाने घालावीत. त्यामुळे चटणी खूप छान टेस्टी लागते. 38. सूप बनवण्यासाठी जर तुम्ही हिरव्या भाज्या उकळवत असाल तर त्यामध्ये चिमूटभर मीठ आणि चिमूटभर साखर मिक्स करा. त्यामुळे तुमच्या भाज्यांचा हिरवा रंग तसाच राहील. 39. पुरणात गूळ समप्रमाणातच घालावा, कारण जास्त गूळ घातल्यास पुरण कडक होते आणि कमी गूळ घातल्यास पोळ्या कमी गोड लागतील. 40. सुंठ, जायफळ, वेलची पूड पुरणात घालावी. यामुळे पुरणपोळी खाल्ल्याने शरीराला त्रास होत नाही. 41. मळमळ, अजीर्ण यावर पाचक म्हणून वाळा वापरला जातो. तसेच जुलाब, उलटी होत असेल तर वाळा, मध व खडीसाखर यांचे मिश्रण देतात. 42. उन्हाळ्यात वाळ्याचा छोटा गट्टा करून माठात टाकतात. यामुळे पाण्याला सुगंध येतो आणि ते पाणी पिण्यासाठी छान लागते. मैत्रिणींनो, अशाच नवनवीन किचन टिप्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.